मी मयुरी कदम, सरस्वती मयुरी कदम या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। मंडळी, सध्या गणपतीचे दिवस आहेत, तर आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन भेटकार्ड घेऊन येत आहोत। गणपतीवरच आधारित आपण भेटकार्ड करणार आहोत। दिसायला अतिशय साधं, सोपं पण तितकंच सुंदर असे हे भेटकार्ड आहे। सध्या गणपतीमध्ये तुम्ही हार, फुले न नेता स्वतःच्या हाताने तयार केलेलं एखादं भेटकार्ड तुम्ही घेऊन जाल, तर त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये कायम घर कराल। आणि हे जे भेटकार्ड आहे ते आपण रेशमी धाग्याने विणून तयार करतो, याचं टेक्निक वेगळं आहे। आणि हे जे ग्रीटिंग्स आहेत ते बाहेर खूप महाग आहेत। या ठिकाणी मी गणपतीचा जो मुखवटा आहे तो मी पिंटरेस्टवर जाऊन आउटर इमेजेस ऑफ गणपती असं टाकलं नेटवर, तर भरपूर गणपतीचे मुखवटे तिथे आले। त्यातला मी हा मुखवटा निवडला। आणि हा मुखवटा खरं तर ट्रेसिंग पेपरच्या साह्याने तुम्ही मोबाईलवरून काढायला हवं, पण मी हा साधा कागद आहे, त्या कागदावरच मी हा ड्रॉ केलेला आहे। आणि हा ड्रॉ केलेला जो गणपतीचा मुखवटा आहे तो मुखवटा इथे मी या आपल्या ग्रीटिंगच्या पेपरवर इथे मध्यभागी ड्रॉ केलेला आहे। हा 14 बाय 10चा हा टिंटेड पेपरचा तुकडा मी कापून घेतला आणि त्याच्या मधोमध हा गणपतीचा मुखवटा मी ड्रॉ केला पेन्सिलीने। त्याच्यानंतरच्या ह्या बाजूच्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स इथे तुम्ही बरोबर मिड पॉइंट घ्या आणि मिड पॉइंटच्या इथे पहिल्यांदा छोट्या 2 रेघा आखा। आणि त्याच्यानंतर मात्र इथे ज्या वरती जे अंतर आहे ते अंतर तुमचं सारखं यायला हवं। म्हणजे आता आपलं हे छोटं ग्रीटिंग आहे, तर ही जी पट्टी आहे या पट्टीमधील सेंटीमीटरच्या ज्या खुणा आहेत त्या 1 सेंटीमीटरमध्ये 2-2 मिलीमीटरच्या ज्या खुणा आहेत, 1-2-2 मिलीमीटर इतकं छोटं छोटं अंतर आपल्याला घ्यायचं आहे। जर तुम्ही भेटकार्ड मोठ्या स्वरूपात करणार असाल तर अंतर सुद्धा तुमचं कसं येईल तितकं मोठं येऊ शकतं, पण मी ते छोटं ग्रीटिंग केलंय त्यामुळे मी माप सुद्धा अतिशय छोटं घेतलेलं आहे। तर पहिल्यांदा आपण ही साईड करून घेऊया। तर मिड पॉइंट आपण घेतला या 14 सेमीचा 7 सेमी आणि या मिड पॉइंटवर 2-2 मिलीमीटर किंवा 3-3 मिलीमीटरच्या तुम्ही खुणा सेम आकाराच्या सेम व्यवस्थित खुणा करून घ्या पेन्सिलीने। इकडे पण आणि या साईडला पण खुणा करून घ्या। आणि मग पहिली जी रेघ आहे तुम्हाला केवढी हवी आहे ती अंदाजे ठेवा आणि त्याच्यानंतर मग दुसरी लाईन थोडी मोठी, त्याच्यानंतर तिसरी लाईन मोठी, मग चौथी लाईन, मग त्याच्यापेक्षा आणखी थोडी जास्त, असं करत करत तुम्ही शेवटपर्यंत या। पहिल्यांदा ही साईड करून घ्या, मग ही साईड करून घेतल्यानंतर एवढ्याच मापाची मग इकडची साईड व्यवस्थित करून घ्या। हे सगळं आधी पेन्सिलीने करून घ्या। पेन्सिलीने आपण गणपतीचा मुखवटा ड्रॉ केला, तर त्या मुखवट्यावर 2-2 मिलीमीटर इतक्या छोट्या छोट्या खुणा 2-2 मिलीमीटर इतकं अंतर घेऊन तुम्ही पेन्सिलीने या मुखवट्यावर खुणा करायच्या आहेत सगळीकडे। त्या खुणा केल्यानंतर आपल्याला सुईने छिद्र पडायचे, जिथे आपण खुणा केल्या पेन्सिलीने तिथे छिद्र पडायचे। आणि छिद्र पडल्यानंतर रेशमी धागा दुहेरी घ्यायचा आहे, एकेरी नाही घ्यायचा आहे, दुहेरी रेशमी धागा घेऊन साधा आपण धावधुरा टाकतो त्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करून पूर्ण करू शकता अशा रीतीने। त्यानंतर या अशा रीतीने तुम्ही इथे पूर्ण करू शकता। या मुखवट्यामध्ये मी 3 रंग वापरलेले आहेत, पिवळा, लाल आणि व्हाईट कलर। माझा पहिला आणि दुसरा व्हिडिओ बघा, पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी अतिशय डिटेलपणे हे सगळं सांगितलेलं आहे की गाठ सुद्धा कशी मारावी हेही मी अतिशय व्यवस्थित सांगितलेलं आहे। तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर तुम्हाला लवकर लक्षात येईल। त्यानंतर हे विणलं, पहिल्यांदा हे विणून घ्यायचं। हे विणल्यानंतर मग तुम्हाला जे रंग आवडतात त्या रंगाचा धागा घेऊन तुम्ही इथे सेम रंगाचे 2 धागे, नंतर इकडे सेम रंगाचे, अशा पद्धतीने तुम्ही हे भेटकार्ड पूर्ण करू शकता। आणि त्यानंतर माझ्याकडे काही काळे मणी होते, ते मणी मी इथे यूज केलेले आहेत।
मग तुम्ही त्यानंतर एखाद्या दुसऱ्या पेपरवर हे भेटकार्ड अशा रीतीने या पेपरवर मी हे भेटकार्ड चिकटवलेलं आहे आणि याला वरती प्लास्टिक कव्हर करून तुम्ही देणाऱ्यांना कोणाला द्यायचं असेल त्यांना देऊ शकता. किंवा तुमच्याकडे जर फ्रेम असेल, काचेची फ्रेम, काचेच्या फ्रेममध्ये सुंदरच दिसतात वस्तू, त्या काचेच्या फ्रेममध्ये तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही हे भेटकार्ड तयार करू शकता आणि देऊ शकता. तर आपलं हे भेटकार्ड इथे संपलेलं आहे. तुम्ही कृपा करून सरस्वती मयुरी कदम या चॅनलवर पहिला आणि दुसरा व्हिडिओ भेटकार्डचा पहा. तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या ट्रिक्स खूप छान पद्धतीने समजतील आणि चांगले चांगले कमेंट्स लिहा. भेटकार्ड तयार करून देत असाल तर तुम्हाला नातेवाईक फ्रेंड्स काय म्हणतात तेही लिहा. तर आपण इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढील व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.